पहलगाममध्ये सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे। प्रत्यक्ष घटनास्थळावर अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केलेली आहे। घटनास्थळावर रिक्रिएशन केल्याची सूत्रांची माहिती आहे। सीआरपीएफ भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळेला उपस्थित होते। घटनास्थळाची पाहणी करून अधिकारी हे परतलेले आहेत। पहलगाममध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला होता त्या ठिकाणची आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा हा ताफा पाहतोय आपण। पहलगाममधल्या त्या मुख्य ठिकाणावरून परत निघालेला आहे। प्रामुख्यानं यामध्ये सीआरपीएफचे अधिकारी होते, इंडियन आर्मीचे देखील काही अधिकारी होते आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून खरं तर पहलगाममधल्या मुख्य घटनास्थळाची जी आहे ती पाहणी करण्यात आली आणि त्यामुळेच तिथं सर्वसामान्य कुणालाही प्रवेश सध्या तर देण्यात आलेला नव्हता। जे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी होते ते होते आणि त्यांच्या सिक्युरिटीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या म्हणजे पायवाटेचा जो मार्ग आहे, कारण घोड्यावरून जाण्याचा मार्ग सध्या बंद आहे, त्या पायवाटेच्या मार्गावर त्या सगळ्यांना तैनात करण्यात आलेलं होतं आणि आता अधिकारी तिथनं हे सगळे निघालेले आहेत। दोन गोष्टींची शक्यता आहे। एक तर रिक्रिएशन म्हणजे जशा पद्धतीनं दहशतवादी आलेले होते तेच चित्र तिथं पुन्हा एकदा निर्माण केलं होतं असं देखील सांगितलं जातंय। कशा पद्धतीनं दहशतवादी त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी कसा हल्ला त्या ठिकाणी केला। ह्या ज्या गाड्या आहेत ह्या बर्फातमध्ये किंवा चिखलामध्ये देखील चालतात आणि याच गाड्यांमधून हे सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोहोचलेले होते। पहलगामच्या मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी गोळीबार झालेला होता तिथपर्यंत पोहोचलेले होते। अजूनही आज तिसरा दिवस आहे, अजूनही दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेलं नाही। त्यामुळे एक मोठं आव्हान अजूनही सुरक्षा यंत्रणांसमोर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।